हत्तूरचे ग्रामदेव श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ। सालाबादाप्रमाणे यंदाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामदेवत श्री सोमेश्वर श्री बनसिद्धेश्वर देवाची यात्रा भरणार असून यात्रेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे 13 जानेवारी रोजी नंदीध्वज अभिषेक यांनी मज्जन व मिरवणूक होणार आहे। दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नंदीध्वज मिरवणूक भोगी व अक्षता सोहळा पार पडणार आहे। दुपारी 3 नंतर कलगीतुऱ्याचे गाणे व दिनांक 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता नंदीध्वज व पालखी मिरवणूक सोहळा व सारवाड भावलीसह रात्री 11:30 वाजता होम हवनचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त अण्णाप्पा सत्तूरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी मंदिर समितीचे मठाधीश श्रीसिद्ध महाराज, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमलिंग कनपडियार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूरवार, बनसिद्ध महाराज, राजशेखर भरले, गदगी पुजारी, संजय कनपडियार, सूर्यकांत पाटील, बेळेनी कनपडियार, बंदप्पा पाटील, सोमनिंग पाटील, रेवणसिद्ध आडके, राजू हिरकूर, बापू पाटील, फत्तूलाल चितारे, अवधूत पुजारी, राम नायकवाडी, शिवानंद उपासे, गुरप्पा कुलकर्णी, राजकुमार कुंभारीकर, सिद्धाराम हिरकूर, महादेव जंगी, भैरप्पा मेत्रे, आप्पासाहेब मेत्रे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। दिनांक 16 जानेवारी रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्याचं फड दुपारी 2 वाजता भरणार आहे। यामध्ये सतपाल सोनटक्के विरुद्ध भैरू माने अशी 1 लाख रुपयांची इनामी कुस्ती या ठिकाणी होणार आहे। तसेच 3 लाखाची चांदीची गदा, तसेच मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्याकडून 3 लाखांची फिरती चांदीची गदा विजयी पैलवानाला देण्यात येणार असल्याची यावेळी ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नमस्कार। सालाबादाप्रमाणे श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर यात्रा हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आम्ही आजपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे। या निमित्ताने पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेला आहे। त्यासाठी नवभारत चॅनल व जय किसान चॅनलच्या पत्रकार बंधूंचं मी आमच्या श्री सोमेश्वर देवस्थान पंच कमिटी व यात्रा पंच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आणि आमच्या यात्रेचा रूपरेषा अशी आहे की आज शनिवार दिनांक 13/1/2024 रोजी नंदीध्वज अभिषेक व यण्णी मजाल व मिरवणुकीचा कार्यक्रम चालू आहे आणि रविवार दिनांक 14/1/2024 रोजी नंदीध्वज मिरवणूक भोगी व अक्षता सोहळा दुपारी 1 वाजता होणार आहे। आणि याचबरोबर सोमवार दिनांक 15/1/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता नंदीध्वज पालखीचा सवारी मिरवणूक निघून शिना नदी येथे गंगा स्नान कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता परत नंदीकाठ्या व पालखींचा विसाव होऊन सायंकाळी 6 वाजता माननीय पोलीस निरीक्षक राजकुमार वागचौरे साहेब यांच्या शुभ हस्ते सवारी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आणि तेथून 11:30 वाजता मंदिरामध्ये आगमन होऊन होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि दिनांक 16/1/2024 वार मंगळवार रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्याचं फळ दुपारी 2 वाजता भरणार आहे। त्यात इनाम 101 ते 11,000 पर्यंत इनाम देण्यात येणार आहे। आणि त्या दिवशी सकाळी 9 ते 1 पर्यंत आगाऊ कुस्त्या नेमून त्यांनाच आम्ही फडामध्ये कुस्ती लावण्यात येणार आहे। आणि विशेष म्हणजे या कुस्तीसाठी सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे आमचे मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय संतोष भाऊ पवार यांनी या आमच्या कुस्तीसाठी 2.5 ते 3 लाखाचा चांदीचा गदा बनवून दिलेला आहे। आणि ज्यांनी सलग 3 वर्ष हा कुस्तीपटू जिंकतो त्याच्यासाठी हा गदा आम्ही त्याला दिले जाणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते शेवटचा 51,000 रुपयाचा कुस्ती देखील संतोष पवार यांच्या शुभ हस्ते लावण्यात आलेला आहे। आणि विशेषतः म्हणजे कुस्तीच्या दिवशी साधारणतः 10 ते 20,000 लोक येतात। त्या दिवशी संतोष पवार यांच्याकडून महाप्रसादाची सोय संतोष पवार यांनी केलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे संतोष पवार यांचं जेवढं कौतुक करावं आभार मानावं तेवढं कमी आहे। आणि विशेषतः म्हणजे दुसरी गोष्ट त्या दिवशी सायंकाळी ठीक 6 वाजता दुड्डदारी बिडशिदे अर्थात अण्णंदू कण्णीरू हे नाटक जय मातृभूमी नाट्यसंघ लक्ष्मेश्वर गोकाक जिल्हा बेळगाव यांच्या सुंदर कन्नड सामाजिक नाटक होईल। या नाटकाचे उद्घाटन माननीय श्री सुरेश हसापरे करतील आणि स्टेज पूजा माननीय श्री महादेव कोगनरे करतील। आणि विशेषतः म्हणजे दिनांक 14
1/2024 ते 16/1/2024 कलगी तुऱ्याचे गाणे आयोजित केलेलं आहे. ते म्हणजे मौलासाब मकानदार मस्सिनाळ व इरम्मा वडापूर राहणार मस्बिनाळ तालुका बसवण मागेवाडी यांचे कलगी तुऱ्याचे गाणे होणार आहे. आणि विशेषतः म्हणजे 14/1 ते 16/1 पर्यंत या 3 दिवस मंदिरामध्ये महाप्रसादाची सोय केलेली आहे. तरी मी यात्रेच्या कार्यक्रमाला कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त येतात आणि मी आमच्या श्री देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन सोमलिंग कनोपड्यार व गदगीचे पुजारी संजय करेवड्यार व शिलीसिद्ध महाराज बनसिद्ध महाराज व आमच्या सर्व पंच कमिटीच्या वतीनं मी भाविक भक्तांना आवाहन करतो की आपण यात्रेच्या काळामध्ये येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.